नमस्कार, महाराष्ट्र समाचारमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। आपण पाहतात महाराष्ट्र समाचार। मुंबई यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पद्मश्री नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। अशोक टावरे यांनी उपस्थितांचं मोठ्या उत्साहात स्वागत केलं। आपण साहित्य क्षेत्रामध्ये काहीतरी केलं पाहिजे ह्या प्रेरणेने ह्या भावनेने या ठिकाणी हे छोटंसं साहित्य संमेलन आयोजित करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला। यशवंतराव चव्हाण सेंटर येथे नामदेवराव ढसाळ स्मृती साहित्य संमेलन संपन्न झालं आणि हे संमेलन आयोजित करत असताना त्याबरोबर नामदेवराव ढसाळांचा जो विचार आहे किंवा वारसा जो आहे तो समाजापुढे यावा, त्यांची कर्मभूमी मुंबई आहे आणि मुंबई येथे हे संमेलन आम्ही आयोजित केलं। मागील वर्षी त्यांच्या गावी कनेरसर येथे सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे संमेलन केलं होतं आणि हे संमेलन आयोजित असताना जी वाचन संस्कृती जी आहे ती लोप पावत चाललेली आहे ती वृद्धिंगत व्हावी हा मुख्य उद्देश होता। आणि याबरोबरच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा आम्ही स्वागत समारंभ केला, त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। त्यामध्ये मग विविध क्षेत्रातील पत्रकार असतील, विविध क्षेत्रातील मान्यवर असतील किंवा कवी असतील, साहित्यिक असतील, त्यांचा आपण सत्कार केला। आणि त्याचबरोबर माझ्या कविता संग्रहाचं प्रकाशन या ठिकाणी संपन्न झालं आणि नितीन गडकरी यांच्या कार्यावर आधारित विकासाचा राजमार्ग हायवे ऑफ डेव्हलपमेंट या पुस्तकांच्या पुढील आवृत्तीचं प्रकाशन झालं। आणि या ठिकाणी उद्घाटक म्हणून राज्यातील प्रमुख साहित्यिक जे आहेत श्रीपालजी सबनीस सर, तसेच संमेलनाध्यक्ष मावा चव्हाण सर आणि इतरही मान्यवर मंडळी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिली, त्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो। आणि हे साहित्य संमेलन आम्ही ग्रामीण भागात येऊन या ठिकाणी आयोजन करण्यामध्ये यशस्वी झालो असं मला वाटतं। खूप खूप धन्यवाद सर। नामदेव ढसाळ पद्मश्री सर आपण आत्माने जागृत केल्या त्याबद्दल खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन सुद्धा आपल्याला लाभलेलं आहे। धन्यवाद धन्यवाद सर। टावरे सर अशा प्रकारची भूमिका नामदेव ढसाळांनी आपल्या कवितेत मांडलेली आहे। जगणे मरणे हे तुझेच आहे, सगळं काही तुझं आहे, माझं जगणे तुझं आहे, माझं मरणही तुझं आहे, ही त्यांची अर्पण पत्रिका एका कविता संग्रहाची अत्यंत बोलकी आहे। त्यानंतर अंबिका पाटील निवडणुकीमुळे या ठिकाणी येऊ शकले नाही, तर गोसाचे सुभाषराव बोर्डे सरपंच यांचा सन्मान ते स्वीकारतील। त्यानंतर अमोलजी पवार यांनी त्यांचा सन्मान स्वीकारायचा आहे। शिक्षण घेऊन नोकरी करतात आणि अतिशय माझा ठसा उमटवला तर त्यांचा स्वीकार सचिनजी कवडे, प्रशांतजी अडसूळ, त्याचप्रमाणे पत्रकार प्रियांका सिंह यांनी त्यांचा सुद्धा सन्मान या ठिकाणी करतोय। त्याचा एक मोलाचं योगदान आहे असे आमच्या भागातील पवार यांचा माध्यमातून राजगुरुनगरमध्ये वैद्यकीय क्षेत्रात गुरुजी की ज्यांनी वावळेवाडीची शाळा जी आहे ती नावारूपास आणलेली आहे। सुनीलराव टावरे गुरुजी की ज्यांनी वावळेवाडीची शाळा जी आहे ती नावारूपास आणलेली आहे। सुनीलराव टावरे